बंगल्यामध्ये एवढा माल आलाय, त्याच्या बंगल्यामध्ये एवढा माल आलाय, हे एवढा आहे, ते एवढा आहे. सगळ्यांचे पैसे घ्या, चिंता करू नका. त्यांच्या बापाचे आपलेच आहे. सगळ्यांचे पैसे घ्या, पैसे तुमचेच आहे, त्यांचे नाही पैसे. तुमच्याच कामातलं कमिशन 166 कोटी रुपयाचं कमिशन घालू. 66 कोटी सापडेला कुठे? हेच पैसे तुमचे. घेऊन टाका, सोडू नका. पण असल्याची पुन्हा मत नका देऊ, लक्षात ठेवा. अशाला मत नका देऊ. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये 2 तारखेला मतदान आहे. 2 तारखेला मतदान आहे. आणि या 2 तारखेला आपण जेव्हा मतदानाला जाल, पैसा कुणाचाही घ्या, काय फरक पडत नाही. पैसा कुणाचाही घ्या, पण जेव्हा मतकेंद्रावर जाल, माझ्या सगळ्या मोहल्ल्याच्या माझ्या बहिणीला माझी विनंती आहे, देवाभाऊचे 1500 रुपये लक्षात ठेवा. मतदानाला येताना काही सांगू द्या हो, स्वतःचा नवरा सुद्धा 100 रुपये तुम्हाला देत नाही, हे लक्षात असू द्या. या सगळ्यांना माझी मनापासूनची विनंती आहे. अरे जो आपल्या पाठीशी उभा राहतो, जो आपला सन्मान वाढवतो, जो आपला सन्मान करतो, अशा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावा. समोर माझ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणी आपल्याला माहिती आहे, देवाभाऊनं आपल्याला लाडकी बहीण योजना आणली. ती कुठल्या जाती पासून आणली, कुठल्या मंडळाने आणली. आता भारतीय जनता पक्षाची लाडक्या बहिणीची योजना आहे. आमचे कुठं जाणार नाही, या गल्लीत जाणार नाही, त्या मोहल्ल्यात जाणार नाही, या पेठेत जाणार नाही म्हटलं नाही. सगळ्या बहिणींना देवाभाऊनी लाडकी बहीण योजना आणली. तरी आपला सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला गेला तर 100 रुपये ताटात टाकताना बायकोकडे बघतो, आणि बायकोला मान हलवली तर आपल्या ताटात टाकतो, पुन्हा खिशात घालतो. साडीचा तर विषय मिटलाय. राखी पौर्णिमेला साडी आता तर मिळतच नाही. पण तरी लक्षात घ्या, आपला देवाभाऊ महिन्याला 1500 रुपये आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठवतो. त्या 1500 रुपयाची इमानदारी आपण केली पाहिजे. आपण त्या भावाच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे, लक्षात असू द्या. त्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे. त्या महिलांचा स्वाभिमान सन्मान खऱ्या अर्थानं देवाभाऊनी केलाय. आपण बघतो 100 रुपयेसाठी घरातल्या मालकांकडे, नवऱ्याकडे, भावाकडे 100 रुपयेसाठी हात पसरणारी माझी भगिनी 100 रुपयेसाठी हात पसरायला लागायचा. आज अकाउंट मध्ये तिच्या पैसे येतात, त्या जी भगिनी आमची 100 रुपयेसाठी हात पसरायची, त्या भगिनीला तुझा नवरा विचारतो, ऐकते ना तुझ्या खात्यात काय शिल्लक? हा सन्मान माझ्या देवाभाऊने दिलाय. हा सन्मान माझ्या भारतीय जनता पक्षानं माझ्या बहिणींसाठी दिलाय. आणि अशा भावाला विसराल तुम्ही? अशा भावाला विसराल? अरे उद्या देवाभाऊ नसले तर तुमच्या खात्याचे पैसे बंद होतील.